पूर आणि अतिवृष्टीमुळे कर्जवसुलीला स्थगिती देण्यात आलेली आहे। राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलाय। सरकारने शेतीशी संबंधित कर्जवसुलीला 1 वर्ष स्थगिती दिलेली आहे। सरकार आता सहकारी कर्जाचं पुनर्गठन करणार आहे। सरकारने राज्यस्तरीय बँकर समितीला याबाबत आदेश दिलेत। जिल्हा मध्यवर्ती बँकेलाही कर्जवसुलीला स्थगिती देण्याचे आदेश सरकारने दिले गेले आहेत। सागर कुलकर्णी या संदर्भातली माहिती देतात। सागर, ऐन निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासादायक निर्णय खरं तर सरकारने घेतल्याचं पाहायला मिळतंय। वास्तविकतेत महाराष्ट्रामध्ये मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा फार मोठा फटका बसला होता। अशा काळामध्ये शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या वतीने जी मदत आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे। अनेक शेतकऱ्यांना त्याची मदत खात्यावर पोहोचली देखील आहे। अशा परिस्थितीत याच अंतर्गत राज्य सरकारने एक महत्त्वाचा आणि मोठा शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतलेला आहे। राज्य सहकारी बँकेच्या अंतर्गत येणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँका ज्या आहेत त्यांनी 1 वर्ष कर्ज वसुलीला स्थगिती देण्याचे आदेश दिलेले आहेत। तसंच राज्यातल्या ज्या इतर बँका आहेत त्यांना देखील तशा स्वरूपाचे आदेश दिल्याचा शासकीय अध्यादेश काढण्यात आलेला आहे। एका बाजूला शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे झालेलं मोठं नुकसान, त्यात खरीपाचं पीक फार मोठ्या प्रमाणामध्ये गेलेलं आहे। भविष्यामध्ये आता रब्बी पिकाचं एक मोठं आव्हान असणार आहे शेतकऱ्यांसमोर। अशा परिस्थितीत बँकांकडून मिळालेल्या कर्जाला 1 वर्ष स्थगिती देऊन फार मोठा एक दिलासा शेतकऱ्यांना दिलेला आहे। एका बाजूला कर्जमाफीची मागणी विरोधक करतायत, मात्र कर्जमाफी ही तुर्तास तरी दिली नसली तरी राज्य सरकारने एक दिलासा देण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांना दिलेला आहे। अर्थात याचा परिणाम आगामी काळामधील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये नक्कीच होईल। पण राज्यामधली असलेली आर्थिक जी परिस्थिती आहे अशा आर्थिक बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा राज्य शासनाने 1 वर्ष कर्ज वसुलीला स्थगिती देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केल्याचं देखील म्हटलं जातंय। निश्चित शेतकऱ्यांच्या खात्यावरती अपुरी मदत मिळाली असा वारंवार आरोप केला जात होता आणि निवडणुकीच्या माध्यमामध्ये या काळामध्ये ही दिलासादायक एक गोष्ट करून एक निर्णय घेऊन सरकारने या शेतकऱ्यांच्या मनातली नाराजी दूर करण्याचा एक प्रकारे प्रयत्न केलेला आहे। सागर, धन्यवाद संपूर्ण माहिती करता।